तेव्हा या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आता नागपूरच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। या घडीची एक महत्त्वाची अपडेट। दरम्यान दोन जे मंत्री आहेत ते आता कळालं की तिथल्या आंदोलकांना काही त्रास होतो। शेतकरी सगळा नागपूरला बसल्याचं आणि ज्यावेळेस अटीतटीची वेळ असते त्यावेळेस आपण आपल्या शेतकरी मायबापांसाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। तिथली परिस्थिती कशी झाली नागपूरची, काय झाली, तिथं गोरगरीब दिव्यांग अपंग बांधव बसले, तिथं शेतकरी वर्ग बसला सगळा आणि तिथं त्यांना खूप आता अटीतटीची वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही। मग त्या टायमाला असं खमक्यावनी खंबीरपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे। म्हणून आता तातडीनं आम्ही लगेच नागपूरकडं निघालो, कारण तिथं शेतकऱ्यांचं मत म्हणणं वेदना आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे। या दृष्टिकोनातून आता आम्ही नागपूरकडं लगेच तातडीनं निघालो। दादा आज आता काही दिवसांपूर्वीच आम्ही उपोषणात बसल्यावर मिटिंग झाली। मिटिंग झाल्यानंतर त्यांनी समिती तयार केली। त्यांनी अधिवेशनात समिती तयार करतो असं म्हटलं। समिती तयार